निजी कंपनी द्वारा इंटरनेट दरें बढ़ाने से उपभोक्ता बेहद नाराज है। अमरावती जिले में उपभोक्ता निजी कंपनियों की तुलना में बीएसएनएल को प्राथमिकता दे रहे हैं। अमरावती जिले में 15,000 ग्राहकों ने बीएसएनएल का सिम कार्ड लिया है। निजी कंपनी द्वारा इंटरनेट और कॉलिंग का दर बढ़ा दिया गया है, जिससे उपभोक्ताओं पर आर्थिक बोझ बढ़ा है। इसलिए अब ग्राहकों का रुझान बीएसएनएल की ओर होने लगा है। अमरावती जिले में मोबाइल मालिक बीएसएनएल को प्राथमिकता दे रहे हैं। अमरावती जिले में पिछले 27 दिनों में 15,000 ग्राहकों ने बीएसएनएल का सिम कार्ड लिया, जबकि 6,000 सिम कार्ड बीएसएनएल में पोर्ट हो चुके हैं। निजी कंपनियों की तुलना में बीएसएनएल का रेट करीब 40 से 45% तक सस्ता हुआ है। अमरावती जिले में बीएसएनएल के 1,52,000 ग्राहक हैं, लेकिन जियो और एयरटेल के साथ ही वोडाफोन आइडिया द्वारा दरों में बढ़ोतरी के बाद उपभोक्ता बीएसएनएल की ओर आकर्षित हो रहे हैं। माझं म्हणणं असं आहे, पहिले जिओने काय केलं की सामान्य लोकांना पहिले आंबीत दिलं, पहिले फ्रीमध्ये दिलं, त्यानंतर थोडेसे रेट वाढवले। आता एवढे रेट वाढवले की सामान्य माणसा जो गोरगरीबा जो मजूर वर्ग आहे तो त्यापासून एकदम त्रासलेला आहे। म्हणून आता सामान्य वर्ग जो आहे, गोरगरीब जो जनता आहे, जे सामान्य मजूर लोक काम करतात ते लोक सर्वच आता बीएसएनएल वळत आहे। म्हणून बीएसएनएल जे आता चांगल्या सुविधा देत आहे, म्हणजे 239 रुपयामध्ये 2 GB नेट अशा चांगल्या देत आहे, ऑफर देत आहे, त्याकडे सर्व लोक आता बीएसएनएल वळत आहे। मोबाईल आणि इंटरनेटचा आज हे विद्यार्थ्यापासून तर एज्युकेटेड नोकरीवाले असो सर्वांना आज याची गरज आहे। आणि एका दमाने या कंपन्यांनी जिओ असो एअरटेल असो या सर्व कंपन्यांनी एका दमाने दर वाढवणे यामुळं एकदम आज पूर्ण जे देशामध्ये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आज अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वांची धाव ही बीएसएनएल कंपनीकडे जात आहे। बीएसएनएलच्याच इकडे आज वळत आहे। यांनी जो याचा रोष आहे या कंपन्यांच्या बद्दल सामान्य नागरिकांमध्ये खूप रोष आहे आणि यांनी जो दर वाढवला याच्या विरोधात काही ना काही शासनाने यांच्या कंपन्यांवर शासनानं कडक कारवाई करावी अशी आमच्या सर्व सामान्य जनतेची आणि कार्यकर्त्याची याच्यात मागणी आहे। पूर्ण भारतामध्ये इंटरनेटची जी सुविधा आता लागू झालेली आहे त्यामध्ये खाजगी कंपन्यांमध्ये जो सुविधा प्रकार आहे त्याच्यामध्ये जिओ झाला एअरटेल झाला याचे दर वाढलेले आहे आणि बीएसएनएलचे दर कमी झालेले आहे। आणि ही सरकारी यंत्रणा असल्या कारणामुळे याचा लाभ प्रत्येकी लाभार्थ्यांना होणार आहे। आणि आमचं असंच म्हणणं आलं का आम्ही बीएसएनएलला जास्त सरकारला मान्यता जे प्राप्त आहे बीएसएनएल याला आम्ही जास्त मानधन देणार आणि याच्यावर जास्त वाटचाल करणार। आणि जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्या जे वाह्यात कंपन्या आहे ज्याचं अंबानी अदानीच्या मुलाचं लग्न असतं तर तेव्हा तुम्ही दर वाढवून घेतात आणि जो 299चा रिचार्ज आहे तो आता जवळपास 350चा रिचार्ज झाला आणि जो 250चा रिचार्ज आहे तो आता 300चा झालेला आहे। याच्यावर शेतकऱ्यावर सामान्य वर्गावर आणि मजुरावर सगळा परिणाम पडत आहे।